ही बैठकीची दृश्य आहेत किंवा ही त्या परिसरातली दृश्य आहेत की जिथे राज ठाकरे पोहोचलेले आहेत। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये एक बैठक होतीये। नुकतीच दिल्लीमध्ये राज ठाकरेंनी अमित शहांची भेट घेतलेली होती आणि या भेटीनंतर अर्थातच महायुतीचा नवा भिडू राज ठाकरे असतील। राज ठाकरे भाजपला साथ देतील या निवडणुकीमध्ये याची जोरदार चर्चा झाली आणि एक प्रकारे त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं। मग या भेटीनंतर मनसे संदर्भातली पुढची सगळी गणितं किंवा मनसे संदर्भातले पुढचे सगळे निर्णय हे राज्य पातळीवरती घेतले जातील हे स्पष्ट करण्यात आलं आणि त्याच अनुषंगानं राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट होते। गणेश ठाकूर माहिती देतील। गणेश, गणेश तुमच्यापर्यंत जर आवाज पोहोचत असेल तर आपण सध्या एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय त्याच ताज हॉटेल परिसरातली जिथे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेटतात। गणेश यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, परंतु लोकसभेच्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये मनसेची नेमकी भूमिका काय असेल? 2 जागांची आग्रही मागणी मनसेनं केल्याचं कळतंय, परंतु मुंबईतली एक जागा मनसेला देण्यासंदर्भात भाजप आणि महायुतीमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे। पण ही युती ही केवळ लोकसभेपुरती मर्यादित नसेल तर अर्थातच आगामी विधानसभा आणि महानगरपालिकांच्या दृष्टीने सुद्धा भाजप आणि महायुतीसोबत राज ठाकरेंचं असोसिएशन हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जात आहे। दरम्यान राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची ही बैठक असल्याची माहिती मिळते। जेव्हापासून एकनाथ शिंदेंनी शिवसेनेपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला, शिवसेना हा पक्ष त्यांना मिळाला, एक प्रकारे मोठं बंड शिवसेनेमध्ये झालं, त्यानंतर सुद्धा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या सातत्यानं टप्प्याटप्प्यानं गाठीभेटी होत होत्या आणि आता ही एक अत्यंत महत्त्वाची डेव्हलपमेंट मानली जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीची। गणेश ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, ताज हॉटेलमध्ये होणारी ही बैठक नेमकी कुणासोबत होतीये, कोण कोण उपस्थित आहे? दादा, माझी माहिती अशी आहे की या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस देखील येणार आहेत आणि ही खूप महत्वाची बैठक आहे। आतापर्यंत आपण भाजप नेत्यांशी राज ठाकरे यांच्या भेटीबद्दल बोललो होतो, मात्र दिल्लीतनं जी चर्चा झाली ती चर्चा आता पुढे महाराष्ट्रात करण्यात येईल आणि त्यानंतर महाराष्ट्रातून घोषणा होईल मनसे आणि महायुती संदर्भातली, ते आता स्पष्ट होतं। म्हणून महायुतीचा सर्वात महत्वाचा घटक भाजपनंतरचा म्हणजे शिवसेना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ज्या जागांसंदर्भातली चर्चा सुरू आहे, एकनाथ शिंदेच्याच त्याच कोट्यातल्या जागा आहेत जी मनसेला द्यायची आहे आणि म्हणून त्यांना विश्वासात घेऊन आणि आपण सगळ्यांनी मिळून कसं पुढे जायचंय यासाठीच ही भेट बोलवली गेली आहे। म्हणून दिल्लीतनं अमित शहांच्या भेटीनंतर महाराष्ट्रात येऊन राज ठाकरेंना एकनाथ शिंदेंना भेटणंही महत्वाचं होतं, कारण त्यांच्या कोट्यातल्या जागा आणि ते महायुतीचे घटक पक्ष आहेत म्हणून ही भेट होते। आणि इथं देवेंद्र फडणवीसही देखील येतील आणि तिन्ही नेते आता इथं बैठक घेतल्यानंतर चर्चा झाल्यानंतर सगळा फॉर्म्युला तयार किंवा ठरवल्यानंतर दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींना याबद्दलच्या सूचना करतील। शक्यता आहे की पुन्हा एकदा दिल्ली भेट होऊ शकते आणि त्यानंतर महाराष्ट्रात घोषणा होऊ शकते। म्हणून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी की भाजपच्या पक्षश्रेष्ठींना भेटल्यानंतर राज ठाकरे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी किंवा त्यांच्यासोबतची भेट मुंबईतल्या या ताज लँडजेट हॉटेलमध्ये होते आणि या भेटीमध्ये देवेंद्र फडणवीस देखील येतील। तिथं त्यांच्यासोबत तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल आणि आता पुढे कसं जायचं आहे, कोणत्या जागा असतील आणि आपण एकमेकांना साथ देऊन महायुतीचं मिशन 45+ कसं काबीज करू या संदर्भातला आत्ताची महत्वाच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। गणेश, आणखी एक मुद्दा की जेव्हा खूप सिक्रेटिव्ह गोष्टी असतात तेव्हा या भेटी काही अशा उघडपणे होत नाहीत, निवडणुकांच्या काळामध्ये तर अजिबातच नाही। ज्या अर्थी सर्वजण अगदी खुलेआम भेटता आहेत त्या अर्थी असोसिएशनवरती तर शिक्कामोर्तब झालेलं आहे, पण काही लॉंग टर्म प्लॅन सुद्धा असू शकतो का या भेटीमागचा? बिलकुल, ही युती फक्त काय लोकसभा संदर्भात। अच्छा, एक छोटी अपडेट गणेश आपण देऊया की देवेंद्र फडणवीस सुद्धा तुम्ही म्हटल्याप्रमाणे सहभागी होत आहेत या बैठकीमध्ये, पुढचे अपडेट तुम्ही द्याल? देवेंद्र फडणवीस देखील आले आहेत आणि हे आपल्याकडले हे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओज आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय ज्यामध्ये